टिटवाळ्यात विवाहितेच्या घरी पतीसह मित्राचा घुसखोरीचा आरोप, मारहाण व धमकी प्रकरणी तक्रार। टिटवाळा परिसरातील एका 33 वर्षीय विवाहित महिलेच्या घरी तिच्या पतीने मित्रासोबत प्रवेश करून मुलीला जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आलाय। यावेळी विरोध करणाऱ्या महिलेला तसेच तिच्या आई वडिलांना शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली असून पुन्हा मारण्याची धमकी दिल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली आहे। तक्रारीनुसार संबंधित महिला सध्या टिटवाळा पूर्व येथील वेदांत मिलेनियम परिसरात आपल्या आई, निशा, वडील हिरामण आणि मुलीसह राहत आहे। तिचे 2023 मध्ये नेरूळ येथील प्रणित राजू कदम याच्याशी विवाह झाला होता। त्यांना यशना नावाची मुलगी आहे। पतीला पत्नीने माहेरी अधिक काळ राहणे पसंत नसल्याचं, दोघांमध्ये यापूर्वी वाद झाले असल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलंय। 16 ऑगस्ट रोजी सुमारे 9:45 दरम्यान पती प्रणित कदम हा त्याचा मित्र विजय जाधव याच्यासोबत महिलेच्या टिटवाळा येथील घरी आला। दोघांनी घराची डोरबेल जोरजोरात वाजून दरवाजा ठोठावला। त्यानंतर घरात प्रवेश करून प्रणित याने महिलेच्या आईकडून मुलीला जबरदस्तीने घेतल्याचा आरोप आहे। महिलेने मुलीला परत घेण्याचा प्रयत्न केला असता विजय जाधव याने तिच्या छातीवर जोराने दाब देऊन तिला बेडरूम मध्ये ढकलल्याचं तक्रारीत म्हटलं आहे। दरम्यान प्रणित याने महिलेला तिचा मोबाईल देण्यास सांगितले आणि मोबाईल न दिल्यास मुलीला मारून टाकण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे। त्यामुळे महिलेने मोबाईल त्याच्याकडे दिल्याच्या तक्रारीत नमूद आहे। घटनेदरम्यान घराबाहेर नागरिक जमा झाले। त्याचवेळी महिलेचे वडील घरी आले असता प्रणित याने त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला। महिलेलाही मारहाण करण्यात आली आहे। परिसरातील नागरिकांनी दोघांना घराबाहेर काढल्याचं तक्रारीत नमूद आहे। घरातून बाहेर जाताना प्रणित कदम व विजय जाधव यांनी महिला तसेच तिच्या आई वडिलांना पुन्हा मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे। या प्रकरणी महिलेने पती प्रणित राजू कदम आणि त्याचा मित्र विजय जाधव यांच्या विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे। याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक मुकेश ढके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल माळी करीत आहे।